सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या मंगळवेढा येथील शनिवार पेठ येथे सोनाली चौगुले या राहतात। आपला मुलगा प्रसाद यांच्या समवेत त्या राहत असून त्यांचा नवरा रामचंद्र हे मुंबई येथे रिक्षा चालवत असल्याने ते मुंबई येथेच राहतात। आपल्या कुटुंबासाठी रामचंद्र हे रिक्षा चालवून पैसे पाठवत असतात, त्यावर त्यांचा आणि कुटुंबाचा गुजारा चालतो। सोनाली यांना एक मुलगी आहे, ती विवाहित आहे। तिचे नाव आरती अमोल पाटील, वय 29 असे आहे। तिला 5 वर्षाचा सोहम नावाचा मुलगा देखील आहे। पण सध्या आरती ही आपल्या मुलासमवेत आपल्या माहेरीच राहते। आरतीचा विवाह 2019 साली झाला होता। मंगळवेढा तालुक्यातील ढेकळेवाडी येथील रहिवासी अमोल अंबाराम पाटील याच्या समवेत आरतीचा विवाह झाला होता। आरतीचा नवरा अमोल याने आपण पुणे येथील टाटा कंपनीत नोकरीला आहे असे सांगितले होते। आरतीचाही ITI मध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स झाला होता, त्यामुळे अमोलने लग्नाअगोदर आरतीच्या घरच्यांना तिला देखील पुणे येथे नोकरीला लावतो असे सांगितले। अमोलने दिलेली माहिती पाहून चौगुले कुटुंब खुश झाले। आपल्या मुलीचे लग्न अमोलबरोबर लावल्यास कल्याण होईल असा विश्वास त्यांना वाटत होता, म्हणून त्यांनी आरतीचे लग्न अमोल याच्याबरोबर लावून दिले। लग्नानंतर 1 महिन्यांनी अमोल हा पुण्याहून गावी ढेकळेवाडी येथे आला। तो पुन्हा पुणे येथे कामाला गेलाच नाही। घरी आरतीला नवरा अमोल, सासू विमल, सासरे अंबादास हे घालून पाडून बोलत होते। आरती माहेरी आल्यानंतर तिला येताना पैसे घेऊन ये म्हणून ते सांगत होते, त्यामुळे ती 10 ते 20 हजार रुपये घेऊन आपल्या सासरी जात होती। अमोल कोणताही कामधंदा करत नव्हता। आरती त्याबद्दल त्याला बोलत होती, तेव्हा तो तिला मारहाण करत होता। तरीही त्रास सहन करून आरती राहत होती। जुलै 2020 मध्ये आरती गरोदर असल्याने बाळंतपणासाठी ती माहेरी मंगळवेढा येथे आली। तिला मुलगा झाला। यानंतर 3 दिवसांनी आरतीचे सासरे दवाखान्यात आले, तेव्हा त्यांनी आरती व मुलाला ढेकळेवाडी येथे घेऊन जातो असे सांगितले। मात्र आरतीच्या आई वडिलांनी त्यांना आरती व मुलाला 1.25 महिना झाल्यावर पाठवून देतो असे सांगितले। तेव्हा सासरे अंबादास यांनी दवाखान्यात भांडण केले आणि ते रागाने निघून गेले। नंतर आरतीला भेटायला नवरा अमोल, सासू विमल हे आलेच नाही। त्यांचा कोणताही निरोप आला नसल्यामुळे आरती माहेरीच राहू लागली। गेल्या 5 वर्षापासून आरती माहेरीच राहत होती। तिने मंगळवेढा येथील न्यायालयात पती अमोल पाटीलकडून सोडचिठ्ठी व पोटगी मिळावी असा अर्ज दाखल केला। त्यामुळे न्यायालयाने अमोल याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले। आरतीने न्यायालयात सोडचिठ्ठी व पोटगीसाठी दावा दाखल केल्याने अमोल चिडला होता। त्याने 2-3 वेळा आरतीच्या माहेरी येऊन आरतीला मारहाण केली होती। दिनांक 27 मे 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घरात आरतीची आई सोनाली चौगुले, मुलगा प्रसाद, आरती आणि तिचा मुलगा सोहम हे असताना आरतीचा नवरा अमोल, त्याची आई विमल आणि इतर 2 नातेवाईक आले होते। त्यांनी आरतीला नांदायला ये असे सांगितले। मात्र आरतीने सासरी नवरा, सासू सासरे त्रास देत असल्याने मी येणार नाही असे उत्तर दिले। याचा राग आल्याने अमोल, विमल यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। अमोल आणि नातेवाईक निघून गेले, पण सासू विमल ही शिव्या देत घरासमोर थांबली। काही वेळाने अमोल, त्याचे वडील अंबादास हे दोघे आले। त्यावेळी अमोलने खिशातील चाकू काढून आरतीच्या पाठीत 3 वार तर पोटात 2 वार केले। यामुळे आरती गंभीर जखमी झाली आणि खाली कोसळली। तिला सोडवण्यासाठी आरतीची आई आणि भाऊ प्रसाद दोघे गेले, तेव्हा अमोलने त्या दोघांवरही चाकूने वार केल्यामुळे तेही गंभीर जखमी झाले। गोंधळ होत असल्याने शेजारी लोक गोळा होऊ लागले, पण अमोलच्या हातात चाकू असल्याने कुणीही पुढे येत नव्हते। लोक गर्दी करत असल्याचे पाहून अमोल आणि त्याचे आई वडील पळून गेले। दरम्यान तिथे उभ्या असलेल्या एका जागरूक नागरिकाने मंगळवेढा पोलीस ठाण्यात फोन केला। शनिवार पेठ येथे राहणाऱ्या चौगुले यांच्या घरात त्यांच्या जावयाने आपली बायको, सासू आणि मेवण्यावर चाकूने सपासप वार केले असे सांगून त्याने पोलिसांना त्वरित येण्यास सांगितले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश बनकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमी असलेली आरती अमोल पाटील,
तिची आई सोनाली रामचंद्र चौगुले आणि भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले यांना सर्वप्रथम उपचारासाठी मंगळवेढा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तीनही जखमींना तपासले। आरती हिच्यावर चाकूने 5 गंभीर वार केले असल्याने ती उपचारापूर्वीच मृत्यू पावली। जखमी सोनाली चौगुले, प्रसाद चौगुले यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। आरतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मंगळवेढा पोलीस ठाण्यात अमोल अंबादास पाटील वय वर्ष 30, अंबादास पाटील वय वर्ष 60, विमल अंबादास पाटील वय वर्ष 55 राहणार सर्वजण ढेकळेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तपास करून अमोल पाटील आणि विमल पाटील यांना अटक केली असून अंबादास हे जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी अमोल पाटील व विमल यांना न्यायालयात उभे केले। न्यायाधीशांनी 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। पोलीस कोठडीमध्ये दोन्ही आरोपींना कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी आरतीने न्यायालयात दावा दाखल केल्याने चिडून जाऊन तिचा खून केला, तर तिची आई सोनाली, भाऊ प्रसाद यांना जखमी केल्याची कबुली दिली। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश बनकर यांनी केला आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।